नमस्कार. स्पर्धा विश्वमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये नोंदणी व मुद्रांक शुल्क भरतीसाठी अतिशय उपयुक्त 6 प्रश्नसंच घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि या अगोदरचे व्हिडिओ बघितले नसतील तर ते व्हिडिओ सुद्धा बघून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ आणि नवीन नवीन अपडेट सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओचा पहिला प्रश्न बघा. 72व्या मिस वर्ल्ड 2025 स्पर्धेत किती स्पर्धकांनी भाग घेतला होता? खूप IMP प्रश्न आहे मित्रांनो. तर लक्षात ठेवा, या ठिकाणी एकूण 108 स्पर्धकांनी भाग घेतलेला होता. की 72व्या मिस वर्ल्ड 2025 स्पर्धेमध्ये बघा 108 स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्यानंतर प्रश्न 2 बघा. खालीलपैकी कोण भारतातील सर्वात कमी वयाचा जगातील सर्वात उंच 7 पर्वत चढणारा व्यक्ती ठरला आहे? महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा, विश्वनाथ कार्तिकेयन हा जगातील सर्वात उंच जे 7 पर्वत चढणारा व्यक्ती ठरलेला आहे. जर या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये उत्तरे टाईप करत चला, म्हणजे या व्हिडिओ बरोबरच तुमचं रिव्हिजन सुद्धा होत जाईल. चला तर पुढे बघूया. प्रश्न 3 बघा. भारत देश जगातील कितवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असणारा देश बनला आहे? महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तर लक्षात ठेवायचं आहे की भारत देश हा जगातील 4थ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था असणारा देश बनलेला आहे. ऑप्शन क्रमांक 3 बघा या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न 4 बघा. RBIच्या आकडेवारीनुसार देशात सर्वाधिक कर्ज कोणत्या राज्यावर आहे? महत्वाचा प्रश्न आहे की RBIच्या आकडेवारीनुसार देशातील कोणता राज्य आहे की तो सर्वाधिक कर्ज असणारा राज्य आहे? तर लक्षात ठेवा, तामिळनाडू हे जे राज्य आहे हे RBIच्या आकडेवारीनुसार बघा देशातील सर्वाधिक कर्ज असणारे राज्य आहे. प्रश्न 5 बघा. देशातील सर्वात मोठा हरित हायड्रोजन प्रकल्प कोणत्या राज्यात होत आहे? कोणता बघा, हरित हायड्रोजन प्रकल्प हा कोणत्या राज्यामध्ये होत आहे? तर हा हरियाणा या राज्यामध्ये होत आहे. ऑप्शन क्रमांक 4 बघा या ठिकाणी योग्य उत्तर होईल. 6 बघा. भारतातील आणीबाणी घोषित करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर लक्षात ठेवा, राष्ट्रपती यांना आणीबाणी घोषित करण्याचा अधिकार आहे. जर आणीबाणी घोषित करायची असेल तर त्यावेळेस राष्ट्रपती यांना तो पूर्ण अधिकार आहे. प्रश्न 7 बघा. माउंट अबू हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? बघा, माउंट अबू हे जे थंड हवेचे ठिकाण आहे हे खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर राजस्थान या ठिकाणी बघा माउंट अबू हे थंड हवेचे ठिकाण आहे. मित्रांनो बघा, या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वाचे असे प्रश्न घेत आहोत, त्यामुळं या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करायचं आहे. चला तर पुढे बघूया. प्रश्न 8 बघा. टिपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर टिपेश्वर अभयारण्य हे यवतमाळ या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न 9 बघा. कृष्णा व पंचगंगा नदीचा संगम कोठे आहे? तर कृष्णा आणि पंचगंगा या नदीचा संगम नरसोबाची वाडी, लक्षात ठेवा नरसोबाची वाडी या ठिकाणी कृष्णा आणि पंचगंगा या नदीचा संगम आहे. प्रश्न 10 बघूया. बंगालची फाळणी कोणत्या वर्षी रद्द करण्यात आली? महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. हा प्रश्न बऱ्याच परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. तर या ठिकाणी बघा, बंगालची फाळणी कोणत्या वर्षी रद्द करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2 1911 साली बघा बंगालची फाळणी ही रद्द करण्यात आली. प्रश्न 11 बघा. चौरी चौरा घटना कोणत्या वर्षी घडली? तर चौरी चौरा घटना ही 1922 या वर्षी घडलेली आहे. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न 12 आहे. राजीव गांधी वन संवर्धन योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? लक्षात ठेवा, राजीव गांधी वन संवर्धन योजना ही खालीलपैकी कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? तर ही हिमाचल प्रदेश या राज्याने सुरू केलेली आहे. प्रश्न 13 बघा. राजीव गांधी वन संवर्धन योजनेचा
शुभारंभ कोणाच्या हस्ते करण्यात आला आहे? आताच आपण बघितलं की कोणत्या राज्यामध्ये चालू झालेली आहे आणि त्याचा शुभारंभ कोणाच्या हस्ते करण्यात आलेला आहे? तर लक्षात ठेवा सुखविंदर सिंग. ऑप्शन क्रमांक 3 बघा, सुखविंदर सिंग यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ करण्यात आलेला आहे. या ठिकाणी आपण चालू घडामोडीचे सुद्धा प्रश्न घेत आहोत, जेणेकरून जर अशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले तर तुमच्याकडून एकही प्रश्नांचे उत्तर चुकणार नाही. चला तर पुढे बघूया. प्रश्न 14 बघा, इगतपुरी ते कसारा दरम्यान महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा बोगदा उभारण्यात आला असून त्याची रुंदी किती मीटर आहे? बघा, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा की इगतपुरी ते कसारा दरम्यान महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा बोगदा उभारण्यात आला आहे. त्याची रुंदी किती मीटर आहे? तर लक्षात ठेवा त्याची रुंदी ही 17.61 मीटर इतकी आहे. लक्षात ठेवा बघा, 17.61 मीटर. पुढे बघूया. प्रश्न 15 बघा, आंध्र प्रदेश राज्यातील किती वर्षानंतर क्रिकेट विश्वचषक सामना होणार आहे? बघा, आंध्र प्रदेश या राज्यामध्ये किती वर्षानंतर क्रिकेट विश्वचषक सामना होणार आहे? तर हा 28 वर्षानंतर. लक्षात ठेवायचं आहे, 28 वर्षानंतर होणार आहे. प्रश्न 16 बघा, खालीलपैकी कोणत्या वाऱ्यास डॉक्टर असे म्हणतात? तर मतलई व खारे वारे यांना आपण डॉक्टर वारे असे सुद्धा म्हणतो. प्रश्न 17 बघा, भारताच्या पश्चिम घाटात कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? तर भारताच्या पश्चिम घाटामध्ये बघा प्रतिरोधक प्रकारचा पाऊस पडतो. ऑप्शन क्रमांक 3 बघा या ठिकाणी योग्य उत्तर आहे. प्रश्न 18 बघा, खालीलपैकी कोणत्या वाऱ्यास स्नो इटर्स म्हटले जाते? तर चिनूक वाऱ्यांना बघा स्नो इटर्स असे म्हटले जाते. प्रश्न 19 आहे, कोणत्या राज्याच्या ऊसाखालील क्षेत्रात पहिला क्रमांक व साखर उत्पादनात दुसरा क्रमांक लागतो? तर असं कोणतं राज्य आहे ज्याचा हा ऊसाखालील क्षेत्रामध्ये पहिला आणि साखर उत्पादनात दुसरा क्रमांक लागतो? तर ते राज्य म्हणजे उत्तर प्रदेश. लक्षात ठेवायचं आहे, उत्तर प्रदेश राज्य आहे. प्रश्न 20 बघा, भरतपूर पक्षी अभयारण्य डॅश राज्यात आहे? तर भरतपूर पक्षी अभयारण्य हे राजस्थान या राज्यामध्ये आहे. त्यानंतर पुढे बघूया. प्रश्न 21 बघा, भारतातील सर्वात मोठा तेल शुद्धीकरण कारखाना कोणत्या ठिकाणी आहे? बघा, भारतातील सर्वात मोठा तेल शुद्धीकरण कारखाना हा दिग्बोई या ठिकाणी आहे. लक्षात ठेवायचं आहे, दिग्बोई या ठिकाणी भारतातील सर्वात मोठा तेल शुद्धीकरण कारखाना आहे. त्यानंतर आपण पुढे बघूया. प्रश्न 22 बघा, कसारा घाट खालीलपैकी कोणत्या दोन शहरांच्या मार्गावर आहे? तर लक्षात ठेवा कसारा हा जो घाट आहे हा नाशिक आणि मुंबई या दोन शहरांच्या मार्गावर आहे. प्रश्न 23 बघा, भारतात तंबाखूचे संशोधन केंद्र डॅश येथे आहे? तर बघा, भारतामध्ये तंबाखू संशोधन केंद्र हे राजमहेंद्री आंध्र प्रदेश. लक्षात ठेवा राजमहेंद्री आंध्र प्रदेश या ठिकाणी आहे. प्रश्न 24 बघा, महाराष्ट्र समृद्धी महामार्ग कुठल्या दोन शहरांमध्ये आहे? तर महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा मुंबई ते नागपूर या दोन शहरांमध्ये आहे. लक्षात ठेवायचं आहे, मुंबई ते नागपूर या दोन शहरांमध्ये समृद्धी महामार्ग आहे. पुढे बघा. प्रश्न 25 आहे, सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ कोणी लिहिला? तर सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ स्वामी दयानंद सरस्वती यांनी लिहिलेला आहे. प्रश्न 26 बघा, खालीलपैकी शांततेच्या काळातील शौर्य पुरस्कार कोणता आहे? लक्षात ठेवा शांततेतील काळातील हा शौर्य पुरस्कार अशोक चक्र हा आहे. प्रश्न 27 बघा, भारतात कोणता दिवस आयुर्वेदिक दिवस म्हणून साजरा करणार आहे? खूप महत्त्वाचा दिवस आहे बघा आयुर्वेदिक दिवस.
तर लक्षात ठेवा, भारतामध्ये 23 सप्टेंबर हा जो दिवस आहे, हा दिवस आयुर्वेदिक दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. बघूया, खालीलपैकी भारतातील तरंगते राष्ट्रीय उद्यान कोणते आहे? बघा, तरंगते राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणते आहे? तर कैबुल लामजो राष्ट्रीय उद्यान, ऑप्शन क्रमांक 1 बघा, कैबुल लामजो राष्ट्रीय उद्यान हे भारतातील तरंगते राष्ट्रीय उद्यान आहे. प्रश्न 29 बघा, भारतामध्ये सर्वात प्रथम कोणते युरोपीय लोक पोहोचले? बघा, या ठिकाणी इतिहास या विषयातील हा प्रश्न आलेला आहे आणि आपण याआधी आपल्या चॅनलवरती इतिहास या विषयातील महत्त्वपूर्ण असे प्रश्नसंच घेतलेले आहेत. तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघून घ्यायचा आहे. त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होणार आहे. या ठिकाणी बघा प्रश्न, भारतामध्ये सर्वात प्रथम कोणते युरोपीय लोक पोहोचले? तर याचं योग्य उत्तर होईल बघा, ऑप्शन क्रमांक 4 पोर्तुगीज. पोर्तुगीज हे भारतामध्ये सर्वात प्रथम आले होते, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढे बघूया, प्रश्न 30 बघा, महाराष्ट्रातील सर्वात मोठी हळदीची बाजारपेठ कोणत्या शहरात आहे? बघा, हळदीची बाजारपेठ ही महाराष्ट्रातील कोणत्या शहरामध्ये आहे? तर ही सांगली या ठिकाणी बघा, महाराष्ट्रातील सर्वात मोठी हळदीची बाजारपेठ आहे. अशा प्रकारे आपण या ठिकाणी एकूण 30 प्रश्न बघितलेले आहेत, जे की येणाऱ्या पेपरमध्ये तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरतील. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करायचा आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत सुद्धा शेअर करायचा आहे, जेणेकरून तुमच्याबरोबरच त्याचा सुद्धा अभ्यास होत जाईल. चला तर इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.